जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. बऱ्याच लोकांना हा विश्वंभर चौधरी हे काय रसायन आहे, काय मॅटर आहे, त्यांच्यावर हल्ला झाला आहे का, त्यांचं भाषण थांबवलं आहे का, काय कांगावा झाला आहे, याच्याबद्दल कल्पना नसेल तर मी त्यांना सांगू इच्छितो. कारण की माझा बराचसा श्रोता वर्ग जो आहे तो प्रगल्भ आहे आणि तो अशा थिल्लर गोष्टींकडे लक्ष देत नाही. एक थुकरट लोकांचा समूह आहे, निर्भय बनू नावाने ते समाजामध्ये जात असतात. आणि निर्भय बनवचा त्यांचा अर्थ आहे की निर्भय बनून धर्माला शिव्या द्या, हिंदू धर्माच्या विरोधात भाष्य करा, आम्ही खरा धर्म सांगतो वगैरे सांगून लोकांना. त्यांचं टार्गेट आहे भाजप आणि संघ आणि हे सरकार. ते करत असताना त्यांचा सगळा रोख जो असतो तो ब्राह्मण आणि धर्म आणि मनुस्मृती अशा गोष्टींवर, धर्मग्रंथांवर ते भाष्य करत असतात आणि अशा पद्धतीचा ते गट चालवत असतात. मुळात इथे एका ठिकाणी सिन्नरला त्यातलाच एक चौधरी, विश्वंभर चौधरी नावाचा व्यक्ती, हा निर्भय बनव म्हणून लोकांना निर्भय बनवण्यासाठी गेला होता आणि फार निर्भय बनून गेला होता. आणि तिकडून कसा आला हे सगळ्यांना माहितीच आहे. मुळात विश्वंभर चौधरीवर हल्ला झाला आहे का? जसं मी सांगितलं की बाबा असा कांगावा करण्यात आला, असा हल्ला करण्यात आला की विश्वंभर चौधरीवर बोलता बोलता हल्ला झाला आहे की भाषणाच्या दरम्यान. तर तो हल्ला वगैरे झालेला नाही आहे, त्यांना बोलताना थांबवलेलं आहे. तशा पद्धतीचे व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत. त्यांना सूचना केली लोकांनी की बाबा तुम्ही धर्मावर भाष्य करू नका, तुम्ही रामनवमीवर, रामावर, प्रभू रामचंद्रांवर बोलू नका. तरी हे थांबा बसा, मी तुम्हाला धर्म सांगायला आलो आहे. तू धर्म सांगायला तू आहेस कोण? तू धर्म मार्तंड आहेस? तू शंकराचार्य आहेस? तू आहेस कोण? तू काय लोकांना धर्म सांगायला आला आहेस? मी जेव्हा असा प्रश्न विचारतो तू आहेस कोण, लोक म्हणतात काय सामान्य लोकांना धर्मावर भाष्य करायचा अधिकार नाही? नाही, अधिकार नाही. तुम्ही काही दीडशहाणेपणा करू नका, स्वतःची अकली बाजवू नका. धर्मावर अधिकारी व्यक्तीने भाष्य करावं आणि हे शास्त्रसंमत आहे. 4 वर्षाचं शेंबडं पोरगं उद्या धर्मावर भाष्य करायला लागेल तर चालेल का? तुम्ही जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत बोलत आहात, तुम्ही कुठल्याही गोष्टीत धर्मातल्या कुठल्याही परंपरेवर, प्रथेवर भाष्य करत आहात, तुमचा काय अधिकार आहे? एखाद्या डॉक्टरचं, मी नेहमी हे उदाहरण देत असतो, एखाद्या डॉक्टरची सल्ला तुम्ही ऐकणार का की घर कसं बांधायचं म्हणून? हा सल्ला डॉक्टरने द्यायचा का? एखाद्या इंजिनियरने तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यायचं का? मग धर्माच्या बाबतीतच हे का? धर्मावरचं भाष्य धर्ममार्तंडांनी करायचं असतं. कुठल्या पत्रकाराने, कुठल्याही आंडू-पांडू, गिल्ली-दांडूने येऊन धर्मावर भाष्य करायचं नसतं. तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना तशा पद्धतीची सूचना केलेली आहे की बाबा तुम्ही धर्मावर भाष्य करू नका. तरीसुद्धा तो व्यक्ती त्याच्यावर भाष्य करतोय आणि लोकांनी त्यांचं भाषण थांबवलेलं आहे. आता हे योग्य आहे का? माझ्या मते तर नाही. मी या गोष्टीला योग्य मानत नाही. विश्वंभर चौधरीवर हल्ला झालेला असो किंवा त्यांचं भाषण थांबवलेलं असो, मला ती गोष्ट पटत नाही. त्याला सरळ एक कारण आहे की जो भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आपण म्हणतो, अशा पद्धतीचं जेव्हा भाषण होतं तेव्हा त्याच ठिकाणी तिथेच तुम्ही दुसऱ्या पद्धतीचा कार्यक्रम घेऊन तुम्ही त्याला काउंटर करू शकता. विचारांची लढाई वगैरे जे म्हणतो, मी काही इथे अहिंसेचा वगैरे तत्त्वज्ञान झाडत नाही आहे. मी म्हणतोय की तुम्ही तितके सक्षम आहात का? ती लोकं ज्यांनी विश्वंभर चौधरींचं भाषण थांबवलं. का थांबवलं? कारण की ते रामनवमीवर भाष्य करत होते किंवा ते अशा पद्धतीचं ते बोलत होते की जे तुम्हाला पटलं नाही. तुम्ही विश्वंभर चौधरीचं भाषण थांबवलं. मी तुम्हाला असे 100 लोकांची यादी देतो, जे तुमच्या धर्माच्या विरोधात भाष्य करतात. सिन्नरमध्येच तुम्हाला मी अशा पद्धतीची यादी काढून देतो. तुम्ही त्यांची भाषणं थांबवू शकता का? तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे सांगा. ज्याही तिथे कुठल्याही दलाची, कुठल्याही संघटनेची लोकं जर का असतील, ज्यांनी विश्वंभर चौधरींचं भाषण थांबवलं, त्या लोकांना मी खुलं आवाहन करतोय. त्या लोकांना मी असं खुलं आवाहन करतोय की मी तुम्हाला ते रिपब्लिकनचे, ते दलित पॅन्थरचे, ते वंचित बहुजन आघाडीचे असे कित्येक नेते मी तुम्हाला दाखवतो. कित्येक दलित नेते मी तुम्हाला दाखवतो की जे खुलेआम येऊन प्रभू रामचंद्रांची टीका करतील, जे खुलेआम धर्मावर येऊन भाष्य करतील, जे तुमच्या प्रथा पद्धती परंपरांचे टर उडवतील, तुमच्या प्रथा पद्धती परंपरा तुमच्या धर्मावर गलिच्छ असे टीका टिप्पणी करतील. तुम्ही त्यांचं भाषण थांबवू शकता का? जर तुम्ही त्यांचं भाषण थांबवू शकत नाही, मग विश्वंभर चौधरी हा ब्राह्मण आहे, गिरीश कुबेर हा ब्राह्मण आहे, ब्राह्मण हे सॉफ्ट टार्गेट आहेत, आपण त्यांचं भाषण थांबवू शकतो. सर्व ठायी समभाव, शत्रूच्या ठिकाणी सुद्धा समभाव ठेवा. तुम्ही शत्रूशी तसंच वागा. तुम्ही ठीक आहे त्यांना वैचारिक शत्रू समजताना तुम्ही तसंच वागा जे इतर शत्रूंशी सुद्धा वागू शकतात. मला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. आपण ह्या परिस्थितीत नाही. आपण आज जर का यांची भाषणं थांबवायला लागलो ना, उद्या चालून जर का तुमच्या नेत्यांची भाषणं थांबवली, वास्तविक पाहता भाजपाचे नेते सहसा मारच खात असतात. त्यात काही मोठी गोष्ट नाही की उद्या तुमच्या नेत्यांना मारहाण झाली, तसं काही मी म्हणू शकत नाही. कारण की भाजपा शाई खाण्यासाठी, रट्टे खाण्यासाठी हा पॉप्युलर पक्ष आहे. पण अशा पद्धतीचं भाषण थांबवण्याची क्षमता खरोखर आपल्यामध्ये आहे का? हा विचार आपण करणं गरजेचं आहे.
प्रत्येकाला बोलू देणे, प्रत्येकाला त्याचे विचार मांडू देणे हे तुमचं कर्तव्य आहे. कारण की आज तुम्ही जर का ह्या कर्तव्यांचं रक्षण केलं नाही, तुम्ही जर का त्यांच्या अधिकारांचं संरक्षण केलं नाही, तर उद्या चालून तुमच्या नेत्यांसोबत, तुमच्या प्रतिनिधींसोबत जर का अशा घटना घडल्या, तर तुम्ही काहीही वाकडं करू शकणार नाही, जरी सत्ता तुमच्या हातात आहे. तर एवढं भान ठेवून अशा लोकांची कार्यक्रमं बंद पाडायची का, हा विचार तुम्ही करा. आणि खरोखर तुमच्यात जर का त्या क्षमता असतील, की तुमचे मोठमोठे नेत्यांच्या अंगावर 2-2दा शाई फेकल्या जातीये. तुमचा खासदार झोडपला जातोय रस्त्यावर आणि तुम्ही अशा पद्धतीची दादागिरी करणं कितपत योग्य आहे, हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. पहिला विषय हा. दुसरा विषय असा आहे, की विश्वंभर चौधरीसारखा विषारी व्यक्ती याच्यावर अशा लोकांच्या बोलण्यावर प्रशासनाने सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. निर्भय बनो म्हणजे काहीही बनो आणि काहीही बरळो अशातला भाग नाही आहे. आपल्याकडे कलम 295 आहे, कलम 153 आहे. अशा लोकांच्या भाषणावर खूप बारकाव्याने लक्ष देणं गरजेचं आहे. समाजाच्या भावनाही भडकवतायत का? उद्या चालून काही बरं वाईट झालं तर याची जबाबदार कोण असेल? जर का पोलरायझेशन होत आहे, ध्रुवीकरण होत आहे, तुम्ही एखाद्या समाजावर गलिच्छ टीका-टिप्पणी करत आहेत, लोकांच्या भावना दुखावत आहात, तर ही कोणाची जबाबदारी आहे? शांतता, सुव्यवस्था राखणे ही कोणाची जबाबदारी आहे? अर्थातच ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आपण या लोकांना का निवडून देतो हो? कारण की आपल्या डोक्याला ताण नसला पाहिजे ना. कोणीही यावं, उठावं आणि माझ्या धर्मग्रंथांवर काहीही बरळावं, काहीही भाष्य करावं. आजपर्यंत मनुस्मृती जाळण्याचा यांनी रेकॉर्ड केलेला आहे. मनुस्मृती जाळा, मनुस्मृती जाळा. कोणीही ती उघडून वाचून बघितलेली आहे का? तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटते? त्या भाषणात सुद्धा विश्वंभर चौधरी म्हणतो, की ह्या स्त्रियांना अधिकार नाही, स्त्रिया शूद्र आहेत. कधी चर्चा करू शकतात का हो ही लोकं? स्त्रिया शूद्र आहेत. कुठल्या अधिकारानं स्त्रिया शूद्र आहेत? कधी मनुस्मृती लागू होती? माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं विश्वंभर चौधरीच्या बापाचा बापही देऊ शकत नाही. वैचारिक बाप आणि त्याच्या वैचारिक बापाचा वैचारिक बाप. की सर्वप्रथम माझा एक प्रश्न येतो, की मनुस्मृती लागू होती का? मनुस्मृती लागू होती तर कुठे लागू होती? कुठल्या राजवटीत लागू होती? त्याचं इम्प्लिमेंटेशन कोण करायचं? जर का ब्राह्मण त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचे, तर मग क्षत्रिय काय करायचे? राजे काय करायचे? तुम्ही म्हणता, की बाबा इथे पेशवाई होती. असं खूपदा बोललं जातं, की इथे पेशवाई होती. पेशवे राजे होते. पेशव्यांनीच सर्व काही सत्ता त्यांच्या हातामध्ये घेतलेली होती. मग जे नामधारी शासक होते, जे राजे होते, ते आमचे जे नामधारी शासक होते, त्यांच्या म्हटल्यानं इथे काहीच चालत नव्हतं. अशा पद्धतीचं जे चित्र यांनी उभं केलेलं आहे, की बाबा ही पेशवाई बुडाली, पेशवाई संपवली, अशा पद्धतीचं हे भाष्य करतात. तर ही त्या पेशवाईच्या काळामध्ये मनुस्मृती लागू होती का? पेशवे स्वतः मनुस्मृतीप्रमाणे वागायचे का? तुम्ही स्वतः मनुस्मृती वाचलेली आहे का? तिथले ब्राह्मणांना काय नियम दिलेले आहेत? जर का पेशवे स्वतः तसे वागत नव्हते, तर ते इतरांना तशा पद्धतीने वागवायचे का? चातुर्वर्ण प्रणाली कशा पद्धतीनं राबवल्या जायची? कशा पद्धतीने आश्रम प्रणाली राबवल्या जायची? कशा पद्धतीने तुम्ही म्हणता, की स्त्रिया शूद्र होत्या, मग स्त्रियांना वाचनाचा अधिकार नव्हता. मग आपल्याला जेही उदाहरणं मी बऱ्याचदा देतो, बऱ्याचदा मी उदाहरण देतो, की अमुक एक स्त्री जसं उदाहरण द्यायचं झालं, की समर्थ रामदास स्वामींच्या मठाची महंत ती स्त्री होती किंवा इतक्या आपल्या संत साहित्य लिहिणाऱ्या आपल्या कवयित्री झाल्या, संत कवयित्री झाल्या. अशा लोकांनी जे साहित्य निर्मिती केलेली आहे, ते कुठल्या बेसिसवर, कुठल्या आधारावर त्यांनी केलेली आहे. त्यानंतर जर का म्हणजे नेमके कोण? शूद्रांना कशाचा अधिकार होता, कशाचा नव्हता? होळकरांचं साम्राज्य मग कुठल्या न्यायानं होतं? होळकर तुम्ही क्षत्रियांमध्ये घ्याल का शूद्रांमध्ये घ्याल आणि मनुस्मृतीप्रमाणे ते कशामध्ये तुम्ही त्यांना ठेवाल? असे हजारो, हजारो, हजारो प्रश्न उपस्थित होतात. कुठला राजा होता ज्याने मनुस्मृती लागू केलेली आहे? पेशव्यांच्या काळामध्ये मनुस्मृती लागू होती का? गुप्तांच्या काळामध्ये मनुस्मृती लागू होती का? मनुस्मृतीतले कोणते कायदे लागू होते? कशा पद्धतीने राज्य चालायचं? असे हजारो प्रश्न आहेत. कोणीतरी एखाद्या मनाने संकल्पना काढली, की बाबा हा भारत हा मनुस्मृतीप्रमाणे चालतो आणि आपण ती संकल्पना मान्य केली आणि आजही आपण तो ग्रंथ वारंवार जाळतो. मनुस्मृतीमध्ये अशा हजारो गोष्टी आहेत, ज्या लोककल्याणाच्या आहेत. त्यातल्या काही गोष्टी काळाच्या ओघामध्ये त्या समजा हे झाल्या असतील. अमेंडमेंट तर संविधानात सुद्धा होता तो. काळाच्या ओघामध्ये काही कायदे शिथिल होतात, काही कायदे कालबाह्य होऊन जातात. ते तर होणारच आहे. त्यासाठी तुम्ही अख्खा धर्मग्रंथ जाळताय. तुमच्यात दम आहे, तुमच्यात क्षमता आहे, तर तुम्ही कुराणवरच्या काही आयाती मी तुम्हाला सांगतो, त्या आयातींवर तुम्ही आक्षेप घेऊन दाखवा. फक्त हिंदू गप्प राहतात, हिंदू शांत बसतात म्हणून हिंदू धर्माचीच चिकित्सा तुम्हाला आणि हिंदू धर्मग्रंथांचीच चिकित्सा तुम्हाला का करायची आहे? असे खूप सारे प्रश्न आहेत. हे प्रश्न ह्यांना विचारले गेले पाहिजेत, विश्वंभर चौधरीसारख्या लोकांना. ह्यांना कधीतरी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं पाहिजे. यांना कोणीतरी प्रश्न विचारणारं पाहिजे. यांना प्रश्न विचारण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, सरकारची आहे, की तुम्ही अशा पद्धतीचे भाष्य तुम्ही का करता? अशा पद्धतीच्या लोकांच्या भावना दुखवणारे भाष्य तुम्ही का करता? धर्मग्रंथांवर अशा पद्धतीची चिखलफेक तुम्ही का करता? अशा जर का घटना आपल्याला थांबवायच्या असतील तर. विश्वंभर चौधरीच्या बाबतीत जे झालं ते चुकीचंच आहे. कोणाचंही भाषण असं मध्ये थांबवणं आणि तुम्हाला जर ज्या लोकांना असं वाटते, की बाबा नाही, विश्वंभर चौधरीसोबत जे झालं ते योग्यच होतं, त्या लोकांना माझं आव्हान आहे,
की मी सांगतो, मी तुम्हाला लिस्ट देतो काही नावांची. ते लोकांचं भाषण तुम्ही बंद पाडून दाखवा. त्या लोकांच्या तुम्ही सभेमध्ये जाऊन ती भाषणं बंद पाडून दाखवा. मग मी तुम्हाला मानून जाईल. चिपोऱ्या एवढे बारीक तुकडे होतील तुमचे, लक्षात घ्या. आणि गव्हर्नमेंटही काहीच करणार नाही. भेळ का कानून, गर्दीनं झुंडीनं मारलं. आपल्या देशामध्ये झुंडशाही सुरुवातीपासूनच आहे, पूर्वीपारपासून आहे. आज लोकशाहीच्या नावाखाली सुद्धा आपल्या देशामध्ये झुंडशाहीच चालते. राहुल फटांगडे मारला गेला, कोणाला काही पडलेलं नाही आहे. अजूनही त्याचे मारेकरी मोकाट आहेत. त्याच्यामुळे हा विचारच डोक्यातून काढून टाका. अशा पद्धतीची दादागिरी करण्याच्या याच्यात आपण आहोत का? ते त्या क्षमतेत किंवा अ, त्या भूमिकेत आपण आहोत का? तेवढी आपली पात्रता आहे का? त्या परिस्थितीत आपण आहोत का? हे आपण बघणं गरजेचं आहे. आणि अशा लोकांना वेगळ्या मार्गाने काउंटर करून, स्वतःची साहित्य निर्मिती करून, स्वतःची व्यासपीठे निर्माण करून आणि अशा लोकांवर कायदेशीर कारवाया करून आपण अशा लोकांना थांबवू शकतो, रोखू शकतो. यांना थांबवायची गरज नाही आहे. यांना कोणी कुत्रं विचारत नाही. पण जर का तुम्हाला पटत नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की कुठेतरी हे थांबायला पाहिजे, याची आवश्यकता नाही आहे. समाजामध्ये पोलरायझेशन होते, ध्रुवीकरण होते. कुठल्यातरी एका विशिष्ट जातीवरच फक्त हे चिखलफेक करत असतात. स्वतः त्या जातीचे, अरे तो त्याच्या जातीचा झाला नाही. विश्वंभर चौधरी स्वतः ब्राह्मण आहे. तो त्याच्या जातीचा झाला नाही, तो त्याच्या बापाचा झाला नाही, तर तुमचा आमचा काय होणार आहे? अशा मूर्खांच्या, नालायकांच्या नादी लागून आपल्याला काय मिळवायचं? धर्माचं यांना काय शश्वत ज्ञान आहे? या लोकांनी आम्हाला धर्म सांगायचा का? यांना स्वतःला खायची अक्कल नाही. विश्वंभर चौधरीच्या सगळ्या पोस्ट पाहिल्या तर हास्यास्पद असतात. या लोकाला विद्वान म्हणता तुम्ही? थुकरट बुद्धिमत्तेच्या, एकदम सुमार बुद्धिमत्तेच्या लोकांना 2 शब्द बोलायची अक्कल नाही ह्या लोकांना. अशा लोकांना आम्ही विद्वानांच्या श्रेणीत नेऊन ठेवलं. कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? अशा मूर्खांच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. तरी पण जर का प्रशासन हातात अ, बांगड्या घालून बसलेलं असेल, तर मग काही लोकांनी जर का कायदा हातात घेतला, तर प्रशासनच याला 100% याला प्रशासनच जबाबदार आहे. अशा लोकांवर रीतसर कायदेशीर कारवाया व्हायला पाहिजेत आणि हे हिंदुत्ववादी पक्ष संघटनांचं काम आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.